काही महिन्यांपूर्वीच्या अत्याचाराच्या घटनेत आम्ही खटला फास्ट ट्रॅकवर चालवला, स्पेशल वकील दिले, 2 महिन्यातच आरोपीला फाशीची शिक्षा दिली, मुख्यमंत्री शिंदेंचं बीडमध्ये वक्तव्य। कोणत्या आरोपीला 2 महिन्यात फाशी दिली? वर्षा बंगल्यामागे की राजभवनामागे फाशी दिली? मुख्यमंत्र्यांनी फाशीची जागा सांगावी, संजय राऊतांचं आव्हान। मुख्यमंत्रीच फेक नेरेटिव्ह पसरवतायत, बलात्कारातील आरोपीला 2 महिन्यात फाशी दिल्याचं धडधडीत खोटं। कोणत्या आरोपीला 2 महिन्यात फाशी दिली? नाव सांगा, वडेट्टीवारांचं शिंदेंना आव्हान। घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा खोटेपणा आता जगजाहीर, 2 महिन्यात निकाल लावून कोणाला आणि कुठे फाशी दिली सांगा, आदित्य ठाकरेंचं शिंदेंना आव्हान। बदलापूर अत्याचार प्रकरणी सुमोटो याचिकेवर सुनावणी सुरू, पॉक्सो अंतर्गत गुन्हा, मग एफआयआर दाखल का झाला नाही? न्यायमूर्तींचा महाधिवक्ता वीरेंद्र सराफांना सवाल। काय लायकीची माणसं आपल्या मंत्रिमंडळात आहेत? एफआयआर ट्विट करत बदलापूर आंदोलन प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारला सवाल। 2 दिवसानंतर बदलापुरातील इंटरनेट सेवा पूर्वपदावर, खबरदारी म्हणून बदलापूर रेल्वे स्थानकात पोलिसांचा बंदोबस्त कायम। भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाकडून बदलापुरातील आदर्श शाळेची तपासणी, शाळेत झालेल्या तोडफोडीसह शिक्षक कर्मचाऱ्यांची देखील पोलिसांकडून चौकशी। एकदा माझ्या हातात सत्ता द्या, 48 तास पोलिसांना फ्री हँड देतो, कोरा करकरीत महाराष्ट्र करून दाखवतो, बदलापुरातील घटनेनंतर राज ठाकरेंचं गोंदियातील कार्यकर्त्यांसमोर वक्तव्य। एमपीएससी पूर्वपरीक्षेची तारीख बदलण्यास आयोगाचा नकार, तर कृषी सेवेची 258 पदं समाविष्ट करा, अन्यथा परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन, एमपीएससी आयोगाच्या बैठकीत निर्णय होणार।